शरद पवारांच्या भूमिकेनंतर आता ठाकरे आणि पटोलेंच्या भूमिकेकडे लक्ष असेल। थोड्याच वेळामध्ये ठाकरे गट आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। हायकोर्टाचा आदर करून बंद मागे घेण्याचं शरद पवार यांनी आवाहन केलंय। हायकोर्टाचा आदर करून बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये ठाकरे गट आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। आता उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल। महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, मात्र हा बंद मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवलेला आहे। आपण थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, आता उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल। होय, एनसीपी शरद पवार गटाचे प्रमुख नेते शरदचंद्र पवार यांनी त्यांची भूमिका ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। जो उद्या महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीतर्फे जाहीर करण्यात आला होता, पार्श्वभूमी होती बदलापूरच्या घटनेची आणि संताप व्यक्त करण्यासाठी जो न्याय एक लोकांमध्ये जो भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी हा जो बंद जाहीर करण्यात आला होता, उच्च न्यायालयानं हा बंद बेकायदेशीर ठरवला आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अपील करणं आणि वेळेची एकूण मर्यादा लक्षात घेता शरद पवारांनी म्हटलेलं आहे की संविधानाचा आणि न्यायालयाचा आदर राखत बंद मागे घेण्याचं